फायनल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच. मोदर टीम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि इन्व्हाइट केले दुंद्रे टीमला. चला आपण मॅच लगेच सुरुवात करायची आहे मॅचसाठी आणि दोन्ही टीमचे अतिरिक्त 12 खेळाडू ॲज अ 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणे खूप महत्त्वाचे असणं खूप गरजेचं असेल. यस किशोर सिनारे आणि त्याचबरोबर कुणाल दवणे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं अतिशय अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीनंतर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती मॅच महोदर विपक्ष दुंद्रे. खूप प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि ही मॅच आपण इथे पाहतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच पोंजे टीमने देखील खूप चांगला प्रयास केला. पोंजे टीमचे खऱ्या अर्थानं कॅप्टन रोहिदास कातकरे आहेत आणि पॅकर आहेत रविभाई कातकरे वावंजे यांच्या माध्यमातून पोंजे टीमला पॅक केलं होतं. नुकताच त्यांची मॅच बघली विजय झाला होता पोंजे टीम. त्याने जो आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि वळूया मॅचकडे. स्ट्राईक एंडवरती आहेत फलंदाज किशोर. तो नो स्ट्राईक एंडवरती आहेत कुणाल. गोलंदाजी मार्गवरती पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत यात भरत पाटील. पहिला चेंडू फील्ड केली होती जरूर. डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू होता. 3 षटकांची मॅच एज डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 0 धाव संख्या धाव फलकावरती. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं खूप महत्वाचं असेल दुंद्रे टीमला. पुढील चेंडू कुदून काढलाय डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून. शट ऑन रिझन मध्ये चेंडू गेला होता. सिंगल पाहायला मिळतंय. अखाउंट ओपन केलंय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती होते किशोर सिनारे. 1 धाव पटलावरती आपण पाहतोय. अतिशय चांगली मॅच. तितकी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम दिवस आहे आणि खूप चांगलं सहकार्य खऱ्या अर्थानं अक्षय पाटीलला केलंय संपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून. त्यांचा आपण अजून एकदा आभार व्यक्त करूया. हा चेंडू गुडला स्पॉटला होता. आणखीन 1 रन मिळेल. यस काय पाहायला मिळत नाहीये. 1 धाव आणि 2 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस भरत पाटील आहेत तारणहार मोदर टीमचे संघनायक सरसेनापती. गोलंदाजी मार्ग वरती पुढील चेंडू राईट ऑफ विकेट. फटका कन्वर्ट केलाय. फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यस खूप चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तितकीच चांगले फेकी. यस चांगलं कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मोदर टीम. त्याच्यानंतर आपण पाहता खरं तर मोदक संघ खेळताना जर 3 सलग विकेट घेतले तर आमचे बबल्याना शिवा बैलाचे मालक महेशदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. यस इथे एटीएम खोला गेलाय. ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली स्पर्धा आणि हा फटका कन्वर्ट केलाय. तिथे धाव मिळतील टोटल 2 धावेची अखेरीस खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. दुंद्रे टीम जाऊन पोहोचलाय बिनगड्याच्या मोबादल्यानंतर टोटल 4 या धावसंख्येवरती. यस हा फटका कन्वर्ट केलाय शॉट ऑफ रिझन मध्ये. थोडीशी फॉर्मिंग आपल्याला पाहायला मिळेल परंतु तिथे आणखीन 1 धाव म्हणजे प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा प्रयत्न चालू आहेत. फलंदाज आपण पाहतोय किशोर आणि त्याचबरोबर कुणाल. यस अतिशय चांगली पार्टनर्स आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनवायच्या आहेत दुंद्रे टीमला. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील दुंद्रे टीम कडनं हे पाहणं तितकंच महत्वाचे. टोटल धाव संख्यावरती आपल्याला पाहायला मिळतील 5 धावा अंकित झाल्यात. आतापर्यंत चेंडू फेकलेत भरत पाटीलनं. यस हा पुढील चेंडू वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरीचा प्रयत्न केलाय. जबरदस्त रनिंग. आणखीन इथे धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या अखेरीस टोटल धावा धावपटलावरती आपण पाहतोय 7 एज अ लॉस विकेट. कुठल्या प्रकारचा फलंदाज गमवता आला नाही. गोलंदाज भरत पाटीलचा विचार केला त्याने आतापर्यंत टोटल यस 6 चेंडूची फेकी केली. षटक क्रमांक इथे झाला पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दुंद्रे टीम जाऊन पोहोचल्या बिनगड्याच्या मोबादल्यानंतर टोटल 7 या धावसंख्येवरती.
नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. यस योगेश पारधी सेकंड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. फटका कन्वर्ट केलाय. यस चला पुढची मॅच असेल दुंद्रे आणि पेंदर दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी हा पेंदर टीमचा संघनायकाला दुंद्रे टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. अक्षय पाटील आयोजक आपण कुठे असेल आपण देखील व्यासपीठावरती आता आणि दुंद्रे टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी या. यस इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस चला थर्ड अंपायर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे कारण की गोलंदाजावर थोडस दबाव टाकलाय. 99 रोटेड मध्ये. यस ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. यस रनआउट साठी अपील केली आहे. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतलाय. चला थर्ड अंपायर्स आपण लगेच तिसऱ्या पंचांची कामगिरी करायची आहे. ही रनआउट साठी आपल्याला पाहायला मिळतोय. चला दुंद्रे टीम आपला संघनायक आपण टॉससाठी या. पेंदर टीमचा संघनायक आला त्याच्यामुळे मी विनंती करेन दुंद्रे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. यस ओळ्या पुढे एकदा मॅच कडे तिथे मिळाली एक धाव आणि पुन्हा एकदा पुढील चेंडू वाईट बॉल एक्स्ट्रा धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या दुंद्रे टीमला. टोटल धावसा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एकेरी अंकामध्ये 9 धावा. धापटलावरती आपण पाहतोय योगेश पारधी पुन्हा एकदा सज्ज. राईट मॉन राऊंड विकेट फटका कन्वर्ट केलाय. बॅक टू द बॉलर स्टेट दादा फटका डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून वाईट स्लो ऑफ क्षेत्रामध्ये तिथे मिळतील. यस जबरदस्त रनिंग 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील अजून एकदा दुंद्रे टीमच्या अकाउंटवरती. चला आमचे स्पर्धेचे आयोजक करते अक्षय आपण कुठे असेल व्यासपीठावरती आता आणि दुंद्रे टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉससाठी या कारण की पेंदर टीमचा संघनायक आला. यस दोन टीमचे संघनायक आल्यात आपण षटक संपल्यानंतर लगेच टॉस करू. यस हा फटका कन्वर्ट केलाय. शतरक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल आउट ऑफ द पार. सीमा रेषेपलीकडं शानदार रुबाबदार दर्जेदार चौकार. यस खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत किशोर आणि किशोरच्या बॅट नाही फटका उचललाय. फुल आणि सक्सेसफुल होईल का? यस नो. क्षेत्ररक्षक आहेत झेल त्याच्या आवेगाच्या बाहेर. पहा क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचच विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ परंतु तसं काय घडत नाहीये. झेल मातृभूमीला दान केलाय आणि जीवनदान मिळालं किशोरला. तिथे किशोरला मात्र मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धाव पटलावरती दुंद्रे टीम जाऊन पोहोचली आहे. एका गाड्याच्या मोबदल्यानंतर टोटल यस 17 धाव फलकेवरती सर्वाधिक अशुभ आकडा कारण की याच आकड्यावरती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. तो आकडा धाव पटलावरती. यस गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवेगाच्या बाहेर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार ऑन साईडला. चेंडू अजून एक मोठा फटका 4 धावींसाठी येईल शानदार चौकार. फसली म्हणजे बायको नसती बघत बसली. या प्रकारचं कार्य आपण करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती किशोरच्या बॅट मधून आलाय चौकार. म्हणजे फलंदाजी करत असताना आक्रमकता दाखवली किशोरनं. योगेश पारधीवरती हल्ले आणि प्रति हल्ले आपण पाहतोय. डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. यस एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक आणखीन पुढे सर केलं. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगतीपथावरती चालू आहे. योगेश पारधी नामक गोलंदाज आतापर्यंत धाव पडल्यावरती दुंद्रे टीम जाम पोहोचले टोटल 22 या धावसंख्येवरती.
यस षटक क्रमांक 2 झाले समाप्त. 3 षटकांची मॅच. 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना दुंद्रे टीमनं फक्त एक फलंदाज कुणालला गमावले दुंद्रे टीमनं आणि धावा जमा केल्या. टोटल 22 आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच मोदरे टीम अगेन्स्ट खेळत असताना दुंद्रे टीम आणखीन 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल याच्यासाठी नजरा मात्र असतील मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल मोदर टीम कडून. यश नामक गोलंदाज आहेत. अंतिम गोलंदाज स्लोगर मध्ये हाणामारी षटक आपण पाहतोय. फटका कन्वर्ट केला मिड विकेट रिझन मध्ये. डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मोदर टीम कडून 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा गेल्यात कम्प्लीट यशच्या गोलंदाजीवरती. फलंदाजी स्ट्राईक एंड वरती किशोर आणि किशोरला आणखीन एकदा 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं आपण पाहतोय दुंद्रे टीम जाम पोहोचले तब्बल 24 या धावसंख्येवरती. यस पुढील चेंडू फेकण्यासाठी झालाय सज्ज. यश नामक गोलंदाज आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी. अंतिम स्लोगवर हाणामारीचे षटक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शट ऑफ लाईन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या सरळ दिशेनं चेंडू आउट पार सीमा पार A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. यापुढे टॉस केला जाणार आहे. पेंधर आणि दुंद्रे यांच्यामध्ये टॉस केला जाईल. आज आपण 6वी रात्र पाहतो. उद्या अंतिम रात्र असेल या स्पर्धेची आणि आपण उद्याच्या दिवसामध्ये मग सेमी आणि फिनालेच कव्हर करणार आहोत. तर टॉस इथे केला जाईल. पेंधर आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत दुंद्रे, श्रीशा अँड प्रिशा 11 दुंद्रे आणि चॅम्पियन पेंधर गावदेव पेंधर यांच्यामध्ये टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मान्यवरांना की आपण आपल्या शुभस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. टॉससाठी आपण जातोय टॉस बॉक्समध्ये. पेंदरच्या विरोधामध्ये दुंद्रे खेळतायत आणि आपण इथे टॉस करूयात. टेल इज अ कॉल अँड इट्स अ टेल. येस टॉस जिंकलाय पेंदर टीम. जो काही निर्णय आहे तो समोरील संघापर्यंत तुम्ही पोहोचवा अशी तुम्हाला विनंती आहे आणि दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मॅचकडे जाणं तितकंच महत्वाचं. पुन्हा एकदा आपण जातोय समालोचन कक्षेमधून. नक्कीच कॉम्बॉक्समध्ये जातो. टॉस बॉक्समधून रिपोर्ट टॉस झाला तो पेंदर संघाने जिंकलेला आहे. यस 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर अजून एकदा मोठा फटका कन्वर्ट केलाय. फलंदाजीच्या बॅट मधून आलाय हा मोठा बिगिट 6 धावांसाठी. फलंदाजी स्ट्राईक एंड वरती किशोर आणि किशोरच्या बॅट आलाय हा मोठा हल्ला 6 धावांसाठी. दाखवत असताना किशोरच्या बॅट मधनं आपण हे मोठ्या फटके पाहतोय. गोलंदाज यशनं 3 चेंडू चांगले फेकले तर 2 चेंडू खराब फेकलेत. म्हणजे अजूनही 3 चेंडूचं सांगता अजून करायचे यशला. पुढील चेंडू राईटम राऊंड विकेट उचललाय चेंडू. खऱ्या अर्थानं पाठीमागच्या दिशेनं थर्ड मॅन गलिपो आणि डिझनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे नक्की चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. किशोरच्या अकाउंटमध्ये आणखीन एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीनं खऱ्या अर्थानं दुंद्रे टीम जाऊन पोहोचेल. एका गाड्याच्या मोबदल्यानंतर टोटल धावा धावपटलावरती 39 या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस गुरुनाथ आज आपला आवाज देतो स्पर्धेसाठी. छान व्हॉइस वावंजे मधील आणि या परिसरातील एक गोड आवाज नक्की चांगलं शब्दांकन मांडलं जात आहे. आज आपण जर पाहिलं गुरुनाथ 6वी रात्र स्पर्धा म्हटलं तर अल्पविरहित आता स्पर्धा पाहायला मिळतील. आचारसंहिता लागू होत आहेत त्यामुळं भरपूर संघांचा इंटरेस्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळं उद्या एक रात्र आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे आणि आपण अशा पद्धतीने स्पर्धा पाहतोय जे आपल्याला आजचे जे आपण सेमीचे सामने आहेत जे कव्हर करतो ते करून घेतोय. उद्या देखील आपल्याला धम्माल या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. येस कसा जे आपण बोलत त्या कारणास्तव मी देखील सरप्राईज झालो. यस कारण अजून एकदा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल आकाश. यस यस खेळाडूंना आणि पॅकर्स असतील खेळाडू कक्ष असतील विनंती असेल अजून एकदा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.
आकाश सेलके हा यांचा निर्णय खऱ्या अर्थानं आकाश सेलकेचा निर्णय नसेल, हे आयोजन करता अक्षय पाटीलचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण वळूया, आपण मॅच पाहतो. धुंद्रे विपक्ष महोदर फलंदाजी करत असताना धुंद्रे टीमनं टोटल धावा जमा केल्यात खऱ्या अर्थानं. यस 41 धावा धापटलावरती. यस मंचावरती आगमन होते आमचे अतिथीगण आदरणीय पंडितजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत संजय पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या कानपोली गावामधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व माया मते साहेब, ते देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. या त्रिमूर्तीचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. यस इथे 3 षटकांची मॅच झाली. प्रथम फलंदाजी केली धुंद्रे टीमनं. एक फलंदाज गमवत असताना टोटल धावा जमा केल्यात 41 आणि आता 42 धावेचा टार्गेट सेट केलाय गावदेवी मोहोदर टीम समोर. आता येणारे 18 चेंडू आहेत आणि गावदेवी मोहोदर टीमला बनवायचे आहेत टोटल 42 धावा. यस मी इथे थांबतो, आपण थांबू नका, पाहत रहा गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. आपण कॉम्बॉक्स मध्ये अजून एकदा बदल करूया, परंतु जो नक्कीच खऱ्या अर्थानं आकाश सेलकेनं जो सरप्राईज दिला हा मात्र एक मोठा सरप्राईज दिलेला आहे प्रेक्षक आणि खऱ्या अर्थानं खेळाडू. आपण त्याच्यावरती जास्त लक्ष टाकून द्या. यस मगेश पाटील. साईडला संघ पाहिला तर धुंद्रे संघ आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ पाहत तो मात्र श्री गणेश गावदेवी महोदर. पहिला सत्र आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांच्या अखेरीस टोटल 41 धावा. अगदी चांगली फलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये धुंद्रे टीमची आणि पहिल्या सत्रामध्ये 41 धावा बनून 42 धावांचं लक्ष ठेवलं अगेन्स्ट केणाऱ्या श्री गणेश गावदेवी महोदर टीम समोर. चला सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा. विनंती करेन महोदर टीमला. 42 धावांचा प्रवास कशा रीतीनं मॅचमध्ये केला जाईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करत सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना धुंद्रे संघ हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. भरत पाटीलांना त्याला साथ देत असताना फलंदाज संदेश तांबडे ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. 18 बॉल 42 धावांचं लक्ष अंतरा प्रवास मॅच मध्ये श्री गणेश गावदेवी महोदर टीम समोर. अठरा बॉल 42 धावा. चला स्पीडअप करा. सर्व सामने आजच्या रात्रीमध्ये वेळेवरती कव्हर करायचे आहेत. चेंडूची पूर्तता. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. तर 18 बॉल आणि 42 धावा. त्याच्यामुळे प्रतिप्रहार प्रत्येक षटकामध्ये करावा लागेल. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश गावदेवी महोदर टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती भरत पाटील एक विस्फोटक खेळाडू. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 9 बॉल 20 धावांची उपयुक्त केली साकली होती मागील मॅच मध्ये. आता त्याच केलीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावी लागेल, कारण की लक्ष मोठा प्रवास मोठा करायचा. हवा रॅकेटचा वापर महोदर टीमला करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं तर धुंद्रे टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता नागेश वास्कर. हा गोलंदाज तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन.
पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज तयार नागेश वास्कर समोर भरत पाटील पहिलाच बॉल यशस्वी थोडासा पम्बलिंग झाला लेंथ लाईन भरपूर चांगली होती आणि बॅकफुट वरती करता पंच करण्याचा प्रयत्न होता बाटाने चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल पण डॉट चेंडू आहेत ना मॅच मध्ये कर्दन का ठरू शकतात मोदक टीम साठी कारण की प्रवास मोठा 42 धावांचं लक्ष्य मनामध्ये सेट करून या मॅच मध्ये फाईट करावे लागेल भरत पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार नागेश वास्कर सेकंड बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न हलक्यातनं केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येते थोडंसं पम्बलिंग झाले किशोर आणि जोपर्यंत उचलती फेकते तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला 2 धाब्यानं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन करत असताना भरत पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा स्टार्ट चांगला हवा मॅच जिंकायची असेल मोदक टीमला तर स्टार्ट हा चांगला द्यावा लागेल खरं तर भरत पाटील आणि संदेश तांबडे या जोडीला पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न पाठचा व्यवस्थित संपर्क झाला नाही व्यवस्थित बाटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि जिथे तुम्हाला सिंगल पाहायला मिळेल पाटकट नाही एक दाब मिळेल आणि एका दाब्यानं संघ पुढे सरकला फलकावरती दाबा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती आता स्ट्राईक ही रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता संदेश तांबडे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन ऑन स्ट्राईक सज्ज झाला मोठा फटका हवाय मॅच मध्ये कारण की 18 बॉल 42 धाबा हा लक्ष्य पार करायचा संदेश तांबडे प्रहार करण्याचा प्रयत्न फटका बसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकात मिड ऑफ मध्ये केली चुकी दिलाय जीवनदान आली सिंगल श्री गणेश गावदेवी महोदर टीमला एका धाब्यानं संघ पुढे सरकला फलकावरती धाबा पाहिला संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला चार धाबा धाव पुस्तकावरती चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकले 4 आणि अवघ्या 4 धाबा चांगली गोलंदाजी एक चांगली सुरुवात करून देतोय सध्या दुंद्रे टीम साठी गोलंदाज नागेश वास्कर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला शॉट थर्ड बॉल मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपारल्या लगेच त्याचा फायदा उचलला सध्या भरत पाटीलला लेग पॅच मध्ये सिंगल आली एका धाब्याला प्राधान्य दिलं एका धाब्यानं संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पण मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला अगदी चांगली गोलंदाजी पहिला षटक कसं फेकापण्याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना नागेश वास्कर हा मुख्य ट्रम काढा आणि अगदी चांगली अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या पाहायला मिळतं नक्कीच आज आपण जर मंगेश पाहिलं तर 5 धावा झाल्यात इथे आणि टार्गेट खूप मोठं ठेवलेलं आहे दुंद्रे टीमच्या माध्यमातून अगदी सुपर 6 मधून आज कोण दाखल होईल पुढच्या फेरीमध्ये यासाठी ही लढाई दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो संघ जिंकेल तो उद्या नक्कीच बक्षीस पात्र फेरीचे सामने खेळेल आज 6वी रात्र आणि उद्या 7व्या रात्रीमध्ये आपण अंतिम सामने कव्हर करणार आहोत त्यामुळे उद्याची रात्र जी आहे ती अंतिम रात्र असणार आहे या स्पर्धेमधून 12 मध्ये 33 पाहिजेत यात दुंद्रे असेल की महोदर असेल विजेचा शिल्पकार यासाठी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत परंतु वेळ आपल्याकडे तर डीजे नितीन यांचा पण सुंदर संगीत ऐकूयात विहारी ठाकूरवाडी संघ या ठिकाणी मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि निश्चितच त्या संघाचे धरते करते आदिवासी ठाकूर समाज संघटना खालापूर तालुका अध्यक्ष निश्चितच आदरणीय नारायणजी निरगुडे हे देखील या मॅचला एन्जॉय करतायत तर मी विनंती करतोय दादांना की यायचं मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय थँक्यू प्रवीण तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 9 प्रवास पाहिला 42 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती भरत पाटील ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसलाय सध्या श्री गणेश गावदेवी महोदय टीम सेकंड षटक पहिलाच बॉल सार्थक पहिलाच बॉल अगदी वेगवान होता 50 वेग लेंथ लाईन भरपूर चांगली फलंदाजाला अगदी चकवा दिला जिथे सरळ चेंडू यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावला ना पहिला बॉल फेकला डॉट सार्थकनं अगदी शांत समोर फलंदाज भरत पाटीलला पण मोठा फटका येत नाही मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर अंतिम बॉलवरती फक्त चौकाराला संदेशच्या बॅटमधून त्याच्यानंतर आपण पाहिलं तर भरत पाटीलला अगदी शांत ठेवलं सध्या दुंद्रे टीमनं सेकंड बॉल सार्थक पुन्हा एकदा सज्ज हा प्रॅकर सरप्राईज केला परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला थोडासा प्रेशर निर्माण झालाय
सध्या बॅटिंग करत असताना मोदक टीमवरती, कारण की धाबा येत नाही या प्रवास मोठ्या 42 धाब्यांचा लक्ष हा पार करायचा. तिसरी पंचाची मागणी केली जात आहे. ऑन स्क्रीन वरती आमचा पहिला जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर्स. यस त्याचबरोबर मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं पोंजे टीमचे कॅप्टन यस रोहिदास कातकरी आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सार्थक हा गोलंदाज पाहतात. सलग 2 बॉल निर्धाव फेकल्या. अगदी चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळतात. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं ना गोलंदाज नागेश भास्करनं, तशाच रीतीनं गोलंदाजी सध्या आपल्याला सार्थकची देखील पाहायला मिळतं. सलग 2 बॉल निर्धाव चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल भरत पाटीलला. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची केली अडवणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप आला तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेनं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश गावदी बी महोदय टीम 10 या आकड्यावरती पोहोचला. अध्यापिक आपण विचार केला तर 9 बॉल शिल्लक असतील आणि 32 धाब्यांची गरज. मॅच मध्ये तुम्हाला प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. इथून जर सिंगल डबलला प्राधान्य दिला तर मॅच पासून भरपूर दूर जाईल. बॅटिंग करत असताना श्री गणेश गावदेवी महोदय टीम. समोर स्ट्राईक वरती फलंदाज संदेश तांबडे. प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅम्प बॅक स्क्रीनच्या समोर केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतात. फलंदाजांना अगदी शांत ठेवलं. सलामीची जोडी अद्याप किलपट्टीवरती मात्र त्या सलामीच्या जोडीला शांत ठेवण्याचं काम सध्या दुंद्रे टीमने केलं. समीकरण पहिला 8 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. भरत पाटील विस्फोटक खेळाडू क्षमता प्रोटेक्शन मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न लो फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड ऑफ फटका ऑफसाईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात आणि तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी केलं पलटवार. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला तर संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरण 7 बॉल आणि 29 धाब्यांची गरज आहे. पण या बॉलवरती एकतरी मोठा फटका हवाय किमान मोदक टीमला. गोलंदाज तयार. सार्थक प्रहार करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग परिधान केला. लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाला. अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस श्री गणेश गावदेवी महोदय हा संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पहिलं येणारे 6 बॉल 29 धाब्यांची गरज. वरती दादांना विनंती करतोय आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि त्यांच्या समवेत निश्चितच एकवीर 11 खोपोलचे ओनर पॅकर निश्चितच मयूरदादा निरगुडे आपण देखील या आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. आणि निश्चितच त्यांच्या समवेत मानवी 11चे पॅकर निश्चितच आदिवासी संघांना अनेक मैदानावरती सुवर्ण संधी आणि निश्चितच पुरस्कृत करत असतात ते म्हणजेच समीर दादा सप्रे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येणारे 6 बॉल आणि 29 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार किशोर. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली. या मॅच मध्ये दुंद्रे टीमची मागे 2 षटकामध्ये अवघ्या फक्त 13 धाबा खर्च केल्या. जिथे 42 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा होता मोदक टीमला आणि तो प्रवास करत असताना अडचणीखाली सापडला. विकेट गमवलं नाही मात्र धाबा या आल्या नाही. ते डोकेदुखी राहिल्या सध्या मोदक टीमसाठी. समीकरण पहिलं 5 बॉल 28 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. हा प्रखर बॉल होता. फॅकफुट वरती गेले होते. पंच करायचा होता. फाईन रिझन बाकवास कबल एकला. बॅटनं चेंडूचा संपर्क नाही आणि इथे तुम्हाला अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. मॅच पासून थोडासा दूर गेला मोदक टीम. कारण की आपण पाहिलं तर 30चा षटक मार्ग असते आणि धाबा अवघ्या फक्त 14 बनल्यात. 4 बॉल 28 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान बॉल. अजून एक तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल.
सलगचा आपण पाहिलं तर दुसरा बॉल निर्धाव फेकला. आता शेवटचे 3 बॉल आणि 28 धावांची गरज. 3 बॉल 28. समोर भरत पाटील ज्याला शांत ठेवला, प्रहार केलाय. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत विकेटची संध्यांना पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोदर टीमला. हा समीकरण तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. मोदर टीम थोडासा डॉमिनेट झाला. याचं कारण असं धाबा आले नाही, विकेट गेले नाही, मात्र धाबेसाठी खूप संघर्ष करावा लागला. मोठे फटके आले नाही आहेत. वारंवार केले डॉट चेंडू, सिंगल डबल मॅचपासून दूर घेऊन गेला खरं तर मोदर टीमला. 2 बॉल 28. मॅच एकतर्फी झाली. अगदी चांगली गोलंदाजी साकारली सेकंद 17 मध्ये दोन्ही टीमनं. ज्या रीतीनं पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली, आता सेकंद 17 मध्ये गोलंदाजांनी देखील आपला दबदबा कायम ठेवला आणि या मॅचमध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण केली सध्या दोन्ही टीमला. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती किशोर सिनारे हा आपण पाहतोय फलंदाजी अगदी चांगली 33 धाब्यांची उपयुक्त केली किशोर सिनारेनं साकारली आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आपल्याला किशोरची पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल 28ची गरज. गोलंदाज तयार. अंतिम बॉल देखील डॉट. आज सामना जिंकला खरं तर दुंद्रे टीमना. अभिनंदन दुंद्रे टीम. हार्ड लक श्री गणेश गावदेवी मी महोदय टीम. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतो, तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुढची मॅच असेल एका साईडला संघ